10 फेब्रुवारीनंतर सरकारने निर्णय घ्यावा, अन्यथा मी परत उपोषणाला करणार सुरुवात. मनोज पटेल जरांगे यांनी आळंदी येथे पत्रकारांशी साधला संवाद. मुंबईत जाऊन तुम्ही बैठक देखील घेणार आहात, वकिलांसोबत चर्चा देखील करणार आहात. कुठेही बैठक असणार आहे, किती वकील असणार आहेत, त्याच्यामध्ये काय नेमकी चर्चा करणार आहे? काम नाही कळालं मला. त्यांचं पण तसं 7 बैठक आहे. आयोजकासह स्वयंसेवकांचा, वकील बांधवांचा आणि कार्यक्रम पण तो एकूण 7 बैठका. यामध्ये काय चर्चा करणार आहात? ते उद्या सांगतो. आता अगोदरच सांगतो. बरोबर उद्या त्याला सविस्तर सांगतो. तुम्हाला काय लपवतो पहिल्यापासून आज 5 महिन्यात मीडियाच्या बांधवांना काय लपवतो. वकिलांसोबत तुम्ही बैठक घेता, सगळे सोडणे या विषयावरती काही चर्चा होण्याची शक्यता आहे का? वकिलांबरोबर याविषयी काही आतापर्यंत बरेच तुम्हाला पत्र दिलं की काळजी नाही असेल या विषयांवरती वकिलांबरोबर चर्चा करणार. सगळ्या सर्वांबद्दल एका विषयावर चर्चा होणार, 3-4 पण ते काय होणार आहे मला आणि त्यांनी आश्वासन दिले त्यासाठी तर गोष्टीच गोष्ट. परंतु जे सगळ्या शहरांचा कायदा पाहिजे जे आलेले शासन मिळाला त्याची अंमलबजावणी होणे गरजेचं. त्यासाठी उपोषण करावं, कारण मला तेवढं काही गॅजेटच घेणं गरजेचं. तुम्ही आत्ता उल्लेख केला की आजच तातडीने कॅबिनेटची बैठक बोलवण्यात आली, अर्थात सोमवारी, जी मंगळवारी बुधवारी इतर असते. काय या बैठकीबद्दल तुम्हाला पहिलीच माहिती होती का? नव्हती, पण काय बोलणं झालं हे कळून दिलं नाही आम्हाला पण. परंतु आतून चर्चा आहे त्यांचं 15 तारखेच्या अधिवेशनाच्या संदर्भात आहे सदस्यांचं पण बाहेरून कळायचं. त्यामुळे त्याला आधी पुष्टी करणं बरोबर नाही. मागणी ते बाहेरून तुमच्या शब्दानुसार सूत्राकडून सगळे सोयऱ्यांचा जो अध्यादेश काढलेला आहे त्याला काही संघटनांनी हायकोर्टामध्ये, उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलेलं आहे. तुमच्या वतीनं तुम्ही त्यामध्ये हायकोर्टामध्ये बाजू मांडणार आहे किंवा याचिका दाखल करणार आहे, प्रतिवाद करणार आहे का फक्त तुम्ही सरकारवरती आमच्या जबाबदारी? बाजूनं पण केलं. सरकारची सुद्धा जबाबदारी आहे त्यावर दाखल करणं ॲडव्होकेट जनरल उभा करणं ही सरकारची सुद्धा जबाबदारी आहे. कारण 2001च्या कायद्यामध्ये दुरुस्ती होती, सरकारची जास्त जबाबदारी आहे. सरकारची पार पडते. आता 16 तारखेची मुदत दिलेली आहे. 16 तारखेचा अध्यादेश तुमच्याच हातात दिलेला होता सरकारने. तरी पण तुम्ही 10 तारखेला उपोषण सुरू करताय, काय कारण आहे त्यामुळे? एखाद्या कायद्यात जर दुरुस्ती करायची असली किंवा नवीन कायद्याचा जर शासन निर्णय करायचा असला तर हे 2 फरक वेगळे. त्यामुळे तुम्हाला 2001च्या कायद्यात दुरुस्ती करायची, तुम्हाला 10 तारखेपासून ती प्रक्रिया सुरू करावी लागते. म्हणून आम्ही अगोदरच सावध राहतो, कारण आम्ही विश्वासावर कधीच आंदोलन केलं नाही. 5 महिन्यात करणार पण बेसावध राहायचं नाही म्हणून. पण 6 दिवसांचा अवधी आहे. 16 तारखेनंतर पण काही 2-4 दिवस थांबणं तुम्ही अपेक्षित होतं. तर तुम्ही खूप आधी उपोषण सुरू करताय असं वाटत नाही का? आणि 10 पासून जी तयारी सुरू व्हायला पाहिजे होती ती काय तयारी आहे, काय अपेक्षित आहे तुम्हाला शासनाकडे? अधिवेशन होऊन गेलं उपोषण करून काय करावं? कारण पुन्हा विशेष अधिवेशन बोलवून ही साधी सोपी गोष्ट नाही आहे ना. प्रक्रिया सुद्धा त्याच्यात करण्यात 15ला अधिवेशन नंतर बसवून म्हणजे माहीत असून सुद्धा समाजाला फसवण्याचं होतं. त्यामुळे नंतर बसून काय करू? अगोदरच त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. गॅजेट घ्यायचे हैदराबाद संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं, सातारा संस्थांचं तर शिंदे समितीकडे देणं आवश्यक आहे. कारण पहिले ते शासक होते, आता हे शासक आहे. कारण त्याला शासकीय दर्जा द्यायचा असेल तर ते समितीकडे जाणं पाहिजे. पण ही प्रक्रिया 10 पासून त्यांना करणं गरजेचं आहे. आमच्यासाठी समाजाला जर खरंच मोठं करायचं न्याय द्यायचं तर आम्ही सुद्धा 10 तारीख आंदोलनासोबत मुख्यमंत्री सीबीवर आले, तुम्हाला जेवून पत्र दिलं, तुमच्याशी बोलले, भाषण सुद्धा दिलं, तरी तुम्हाला विश्वास नाही का मुख्यमंत्र्यांवर? आता देखीलच ते तुम्हाला या समितीने सांगितलं होतं की हे विशेष अधिवेशन त्यासाठीच बोलवण्यात आलं. प्रक्रिया जी सुरू व्हायला पाहिजे ती दिसेल. शिंदे समिती काय करते 23 डिसेंबरपासून माहिती. देशाच्या बाबतचा विषय काय झाला अंतरवालीसह महाराष्ट्रातला माहिती. ओबीसीच्या सवलतीचा अध्यादेश काढला आहे, त्या दिवशी शासन निर्णय केला आहे, परंतु अंमलबजावणीसाठी त्यासाठी खाली शिक्षण विभागाला पाठवलं का माहीत नाही. मग ह्या ज्या प्रक्रिया
तुम्ही मागासवर्ग आयोगाचा 2 तारखेला अहवाल आला तुमच्याकडं, तुम्ही तो सादर करायला लावलाय, तो सरकारने स्वीकारलाय का, न्यायालयासमोर मांडलाय का, तुमची तारीख दिली का, याबद्दल माहिती नाही. म्हणून 10 तारीख आम्हाला घेणं आवश्यक आहे. आणि अंमलबजावणी आपल्या सगळ्यात महत्त्वाचा विषय तो सगळ्या सोयऱ्यांच्या अधिसूचना कायद्यात रूपांतर 15 तारखेची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. तरच मराठा समाजाच्या लोकांचं कल्याण होणार आहे. असं निवेदन तुम्ही दिलेलं आहे मुख्यमंत्री कार्यालयातून तुम्ही तुमच्याशी संपर्क साधताय का, तुम्हाला आंदोलन करू नका यासाठी काय म्हटलं जातं आहे का, जे काही शब्द दिलेला आहे ते पाळलं जाईल? नाही कोणतीही काय नाही, नेटवर्क जाम नेटवर्क जाम म्हणजे मुख्यमंत्र्यांना कल्पना नाही तुम्ही बसणार आहे. आणि असं कोणालाच माहीत नाही. असं नाही, आपल्या माध्यमातून दिलेली माहिती महाराष्ट्रातल्या घराघरात माहिती ती सरकारला सुद्धा माहिती आहे. काय असं नेटवर्क जाम असू शकतं. तुम्ही म्हटलात की सगळे सोयरेचं पहिलं सर्टिफिकेट मिळेल त्यावेळेस महादिवाळी साजरी होईल. तुमच्याकडे अशी काही केसेस किंवा काही आलेले आहेत की तुम्ही हे 16 तारखेनंतर दाखल करताल आणि तो दाखला मिळेल? तुमच्याकडे कोणी वैयक्तिक विचार अप्रोच झालाय की? तर मराठा समाजाचे खूप अर्ज दाखल करून दिले त्या माहिती सगळे सोयऱ्याचे. पाटील, एक शेवटचा प्रश्न. तुम्ही आंदोलक आहात, मराठा समाजासाठी मोठं आंदोलन उभारलंय, पण तुम्ही एक सामान्य मतदार देखील आहात. आज निवडणूक आयोगाचा एक निकाल आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव आणि चिन्ह घड्याळ हे अजित पवारांना दिलेलं आहे. शरद पवारांना वेगळं नाव आणि वेगळं चिन्ह घ्यायला सांगितलेलं आहे. एक सामान्य मतदार म्हणून काय तुमची भूमिका आहे, काय भावना आहे? जाताना मला कळत जत्रात नको जाऊ. मतदार पण आहात तुम्ही. मतदार जरी असले तरी तो वेळेवरचा विषय. आज एक ज्वलंत मराठा समाजाच्या गौरवाच्या नेतृत्वात ते राजकारणातले आपल्याला कधी अडकलं त्या डावं टाकायला तिथे खूप आला लागतं लोकांना असं म्हणतो. म्हणजे आपलं ते लग्न जमायचं आपलं सामाजिक कार्य त्याच्यातून आपल्या समाजाचं कल्याण कसं करता येईल याच्यासाठी आपण मरमर करायला जितकी करता येईल चिकाटीने तितकी करायची. आपल्या जीवाची बाजी लावायची आणि गोरगरिबाला न्याय द्यायचा. फक्त जातीवाद होऊ द्यायसाठी दोन्ही कशासाठी आम्हालाच मराठी म्हणजे आंदोलन म्हणून आम्हालाच भविष्य बांधवात आणि मराठी बांधवात वाढणं झाली तर हे कसं कामायची आणि गोरगरिबांना जीवाची बाजी लावून न्याय मिळाला पाहिजे हे पण कसं करायचं. कोणी काही का करीना किती का वादाला कोणी कोणाच्या घासामध्ये करा म्हणतात. आम्ही मात्र आमच्या वाढवण्यामध्ये दीपिका छगन मात्र ते 12 बुद्धीदार माझ्यासोबत आहे. मात्र तुम्हाला त्यांनी आवाहन केलं की माझी पुन्हा बांधवायची माती तुला मागणार नसाल तर त्याचा अर्थ असा होतो की तू जाणून गेलो ना आपण खरं तर त्या नोंदी सापडत नाही सरकारची चर्चा झाली. हो याबाबतही झाली. कारण एकतर त्यांनी सांगितलं होतं ज्या नोंदी मुलांच्या ग्रामपंचायत 100% राज्यात फक्त 8% ग्रामपंचायत तेही आपण त्यांना विचारलं. एक हा तारखेचं स्टेशनच निर्णय ठरला त्याशिवाय पर्याय 2001चा कायदा तुम्ही वारंवार उल्लेख करता. कुठला कायदा आहे? 2004ला मराठा कुणबी आणि कुणबी मराठा ओबीसीमध्ये आले. त्या व्यतिरिक्त दुसरं कुठल्या कायदा? 2006चा त्याच्यानंतर झालेला आहे की ते हत्यविमुक्तांसाठी देण्यात आलं. त्यावेळेस सुद्धा ते कोणाच्या आधारावर द्यायला लागतं 2001चा कायद्याच्या मग आता तुम्हाला एकच्यानुसार जर आता ह्या कायद्यात दुरुस्ती करायची एवढा मोठा शब्द त्याच्यामध्ये टाकायचा तुम्हाला सगळे स्वरांचा शासन निर्णय जर असतात तर हे नवीन विषय नाही ओबीसी आरक्षणातला विषय 2001च्या कायद्यात जवळच विषय जातो. पण खरी पोटगती त्याची तीच होती. निमित्त येऊन याचा शासन निर्णय व्हावा कारण शासन निर्णय व्हायला त्या मला माहिती म्हणून आधी सूचना राजपत्रित निघणंच आवश्यक होतं. आता मराठी मुख्यमंत्री आता तरी जर फोनवरून तुमच्याशी संवाद साधला बोलले आणि विश्वास दिला तर तुम्ही उपोषण
मागे घ्याल का तुमच्या भाषणात? अंमलबजावणी चालू आहे ना अंमलबजावणी कारण तिकडे जाऊन बोला ना मागं. तुम्ही आता भारताजवळ आल्यात ॲडमिशन सुरू पुन्हा एकदा व्हायला लागलं. इथं गोरगरिबाच्या मराठ्यांच्याच प्रश्न नाही येत. आता याच्या पलीकडे सांगायचं नव्हतं किंवा आधी सूचना काढतात त्याच्यात ओबीसी बांधवांचा सुद्धा फायदा त्यांच्या सुद्धा सगळ्या स्वरांना मिळणारे ज्यांना आरक्षण मिळाले त्यांना आमच्या मनात जर त्याच्यासारखं पाच बसत आणि म्हणलं सुद्धा आंदोलन आम्ही केलं तर मोडी होईल ज्यांचं टाकायचं असं म्हणजे फक्त मराठ्यांसाठी केला आम्ही म्हणलं त्याच्यासाठी गोरगरीब विषयाचं वाटलं नाही होऊ द्यायचं त्यांच्या सगळ्या स्वरांना सांगून घ्या त्यांच्या येणार तुम्ही अशी आधी स्वप्न वाचून बघा त्याच्यामुळे आमच्या लेकरांचं कल्याण ओबीसी बांधवांचं असं किंवा मराठ्यांचं आम्हाला त्याची अंमलबजावणी म्हणजे तुम्ही 10 तारखेच्या निर्णयावर ठाम आहात. काम म्हणजे बदलतच नाही मी सांगितलं होतं मुंबईला आम्ही शांततेत जाणार शांततेने येताना आरक्षण घेणार आरक्षण म्हणजे कधी घेऊन यायचं कायद्याचं राज्य कायद्याचं बनवणं गरजेचं होतं ते घेऊन आलो आम्ही आता अंमलबजावणी शिवाय होऊ शकत नाही धन्यवाद.